मावळात गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत तुटणाऱ्या विजेच्या तारा, खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे कामशेत परिसरातील नागरिक महावितरणच्या गलथान कारभाराने अक्षरशः हतबल झाले आहेत. आणि त्यातच आज पहाटे एक थरकाप उडवणारी घटना घडली. नायगाव येथील एका कार डेकोरच्या दुकानाला पहाटे 3च्या सुमारास विजेच्या तार कोसळली. क्षणात ठिणग्या उडाल्या आणि दुकान पेटले. मुसळधार पावसात ही आगीच्या ज्वाळा इतक्या भीषण होत्या की पाहणाऱ्याचे हृदय दडपून गेले. या आगीत सुमारे 15 ते 16 लाखाचा माल खाक झाला. एका ट्रक चालकाने ही घटना पाहून दुकानदाराला कळवले. दुकानदार संदीप दाबणे आणि त्याचे कुटुंब धाव घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग विझवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले, पण ज्वाळांच्या भीतीसमोर सारेच हतबल ठरले. अग्निशामक दलास फोन करण्यात आला, पण ते पोहोचायला उशीर झाला आणि दुकान राखेत बदलले. संदीप दाबणे यांनी कर्ज काढून उभा केलेला व्यवसाय महावितरणच्या निष्काळजीपणामुळे क्षणात उद्ध्वस्त झाला. यापूर्वी वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. ही फक्त आग नव्हती, तर एक मध्यमवर्गीय कुटुंबाच्या स्वप्नाची राख होती. नागरिक संताप व्यक्त करत आहेत. जर वेळेत दखल घेतली असती तर हे नुकसान टळलं असतं. पाऊस, तुटणाऱ्या तारांचा धोका आणि महावितरणाची बेफिक्री, अजून किती व्यवसाय आणि जीव यामुळे होरपळणार, असा सवाल आता मावळभर जोरदारपणे उपस्थित होत आहे.